झाली होती, यांनी पाणी टाकून पुढचा मार्ग सुरू केलेला आहे. घाटात थोडी स्वच्छता केल्यासारखी वाटते, इथपर्यंत दिसते का पुढं चालू आहे काय माहिती. इथं नाले तर स्वच्छ आहेत, कडेला देखील जी माती वगैरे साठलेली असते साईड पडलेला चालू आहे. गाडी पेट्रोल बंद पडली असली तरी आहे. चला ट्रॅफिकमधून मार्ग काढत वरती कसं तरी निघले. रिक्षावाल्यानं पट्टा दाबून धरला होता, त्यामुळे निघालो आहोत पूर्णतः पुढेपर्यंत. पाहूयात नेमकं काय झालंय ते. गाडी बंद आहे. अजून देखील पुढेपर्यंत जाम आहे. महाराष्ट्र शासन भिवंडी डेपो बंद केलेले आहे. ठाणे सातारा काल्पनिक ठाणे कराड बंद होती घाटामध्ये. आजही ठाणे सातारा एस टी बंद पडल्यामुळे पाठीमागे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. या ठिकाणी स्वच्छता व रंगरोगणाचं काम चालू आहे. आपण पाहू शकता इथून पाठीमागे वाहतूक विस्कळीत आहे, ही बस बंद पडल्यामुळे. 29 तारीख आहे, 29/5/2026. वेळ आहे दुपारचे 2:20 झालेले आहेत. या गाडीमुळे पाठीमागे वाहतूक विस्कळीत आहे. नमस्कार, आपण आता खंबाटकी घाटामध्ये पाहू शकताय. बहुतेक यांची कार पण ब्रेकडाऊन झाली. एक लाल ब्रेक आहे ठाणे सातारा म्हणजे डेप बस बंद आहे. एक गाडी बंद आहे. हां सातारा सातारा शिवाई आहे. गाड्या पाठीमागेमुळे ब्रेकडाऊन होते.
इष्टी बंद पडली. पण इकडे पुढे कारवाला किती ड्रायव्हर ट्रकच्या जवळून घेतो आहे. तेवढी टायरची होती तरी गाडीची उंची. निघालेली आहे बस. वाहतूक सुरळीत व्हायला थोडा वेळ लागेल. तशीच ठेवली ती आणि बस निघून गेली आहे. सगळी टायरांना लावलेली दगडी बसवाल्यांनी तसेच ठेवलेली. आपण पाहू शकता तिथं जाऊन ट्रॅफिक कशा प्रकारे थांबतंय ते. बस निघालेली आहे, परंतु बसच्या जी टायराला दगडी लावली होती ती तशीच ठेवून गेल्या ती इष्टीवाली. किंवा कंडक्टरनं उतरून दगडी काढावी ती. असं पण आपल्यामुळे या ट्रॅफिकला घोडा लागला आहे. तर ती दगडी काढायला अजून किती वेळ गेला असता. चला आता आपण ती दगडी काढूयात. मोठ्या गाड्या जातात त्याच दगडांवरून, परंतु बारक्या गाड्या जात नाहीत. हा एक दगड आहे, तिथं एक दगड आहे, तिथं एक दगड आहे. त्या बसवाल्यानं कंडक्टरनं उतरून काढायला पाहिजे होता, परंतु तो काढला नाही. एवढी मरायला दगडी लावतात आणि काढून पण जात नाहीत. या ठिकाणी दगडी लावलेली होती, काढली ती. कसं काय तर आपले ड्रायव्हर लोक रस्त्या दगडी पण काढत नाहीत, वाहना लावलेलं आपल्या. त्यांनी एकंदरीत चारही टायर आणले, जेवढी टायर सगळ्या दगडी लावली पण काढली अजिबात नाहीत. त्यात आणखी निरस स्पर्धा मी बघितला. बस निघाली आहे रीतीने. पावणे 4 झाली. वाहतूक सुरू व्हायला वेळ लागेल. ही वाहतूक का विस्कळीत होत आहे, तर पुढे रंगोटीचं काम चालू आहे. ते कटाडा पडला होता, त्याला बांधला आहे, त्याचं चुना मारायचं काम चालू असल्यामुळे ही वाहतूक थोडी विस्कळीत होत आहे. त्यांनी बॅरिकेटिंग केली आहे रस्त्यावरती.
सूचना केली ट्रॅफिकचा असतोपर्यंत बॅरिकेड काढा, तर तो असे काही काम करत आहेत. जसं काय आजच सगळं फायनल होईल यांच्याकडून. जवळजवळ 2 वर्ष झाला हा कटाडा पडलेला. आताच त्याला चुना लावायचं काम चालू आहे, बांधून झालेलं आहे. उरलेल्या कटाड्याला प्लाय लावायचं काम चालू आहे. गावानं लईच आत्महत्या मारला. या अशा चुकीच्या पद्धतीमुळे गाडीचं देखील नुकसान होतं. ॲक्सल जॉईंट जाण्याची शक्यता जास्त राहते, गिअर बॉक्स तुटण्याची शक्यता जास्त राहते. पाठीमागेत आहे आणि विशेषतः करून गाड्यांमध्ये एकच माणूस असतो. बघा याची चाल कशी आहे, हा किती बाजूनं चालला आहे. आपल्या शाळा लॉंग टर्न घेऊन व्यवस्थित चालली गाडी.